चल ग. अहो काय होतं तुम्हाला? इथे बसा, बसा इथे. ठीक आहे, थांबा मी पाणी घेऊन येते. हे घ्या पाणी प्या, पाणी प्या. मोठा श्वास घ्या आणि सावकाश, मोठा श्वास घ्या. सावकाश. तुम्हाला अचानक असा घाम का येतोय? मी काय म्हणते, आपण डॉक्टरांकडे जाऊयात का? चला उठा, सावकाश उठा, आपण डॉक्टरांकडे जाऊया. वाटेल मला बरं. काय की इतके दिवस हा सगळा त्रास एकट्यानेच सहन करायची सवय झाली होती. खरं तर मला माझ्या परिस्थितीचा जितका त्रास होतोय ना, त्याच्यापेक्षा जास्त त्रास तुझी अवस्था बघून होतोय का? काय बोलताय तुम्ही? बायको आहे मी तुमची. मी साधा शिंकले ना तरी सुद्धा तुम्हाला काळजी वाटते माझी. आणि तुमच्या या अवस्थेत मला तुमची काळजी नाही वाटणार? मी तुम्हाला आधीही सांगितलं, जसं आपण सुखात एकत्र आहोत तसंच दुःखातही असणार आहोत. आणि तुम्ही नका काळजी करू. ऍक्च्युली मला तरी हे रिपोर्ट्स गडबड वाटतंय. कुणीतरी अनप्रोफेशनल माणसाने रिपोर्ट तयार केले. काय? पण डॉक्टर, हे शक्य आहे का? मॅडम, व्हायला तर काही होऊ शकतं. आपण आपल्या मनातील शंका दूर करून घेऊ. काही टेस्ट मी लिहून देतो, त्या टेस्ट करून घ्या. त्यांचे रिपोर्ट्स आले की आपण पुढे काय करायचं ते पाहू. हो, साध्या विटॅमिनच्या गोळ्या आहेत या. म्हणजे कुठल्याही घेतल्या तरी चालतात. दादा एक सेकंड, मला सांगा, ही जी बाकीची औषधं आहेत ही कसली आहेत? ही बघा, यातल्या काही विटॅमिन्सच्या गोळ्या आहेत आणि काही कॅल्शियमच्या आहेत. डॉक्टर, आणखीन एक, हे काही मेडिसिन्स आहेत जे आधीच्या डॉक्टरांनी ह्यांना प्रिस्क्राईब केले होते. तुम्ही एकदा चेक करता का? पण जेव्हा मी मेडिकलमध्ये ही औषधं घ्यायला गेले तेव्हा मेडिकलवाला म्हणाला की ही मल्टीविटॅमिन्सचे टॅबलेट्स आहेत आणि कॅल्शियमच्या गोळ्या आहेत. तुम्ही एकदा बघू शकता का नक्की काय प्रकार आहे ते? हो, या सगळ्या गोळ्या विटॅमिन्स आणि कॅल्शियमच्याच आहेत. कोणत्याही स्पेसिफिक आजारावरची औषधं नाहीये. मी दिलेली औषधं तुम्ही रेग्युलर घेताय ना? हो, एकही गोळी चुकवलेली नाहीये डॉक्टर. तरी सुद्धा असं का होतंय? खरं तर हे स्ट्रेंज आहे. माझ्या औषधाने जरा तरी थोडा आराम पडायला पाहिजे होता. पण जर औषध घेऊनही जर ही अवस्था असेल तर मला वाटतं तुम्हाला घरी सत्य सांगायलाच हवं.
सत्य कटू असलं तरी त्याला स्वीकारण्याशिवाय पर्याय नाही. आणि सत्य हेच आहे की तुम्ही आता काहीच दिवसाचे सोबती आहात. तुमची तब्येत दिवसेंदिवस बिघडत जाणार आहे. त्यामुळे त्याची कल्पना तुम्ही घरी दिलेली बरी. माझी बायको खूप प्रेम करते माझ्यावर, हे ऐकून खचेल ती. दुसरा काहीच मार्ग नाहीये का? इथे नसेल, परदेशात तरी काहीतरी ट्रीटमेंट असेल यावर. आय एम सॉरी मिस्टर मनोज. जगाच्या पाठीवर कुठेही गेलात तर काही उपयोग नाही. या गोळ्या कुठेही घेऊ शकता अगदी तुम्ही सुद्धा. पेरणाचा हात जोरातच लागतो माहिती आहे मला. खाल्ली आहे ना 4 चौघात. पेरणा ओरडू नको त्याच्यावर, आपला माणूस आहे तो. हा ना. अण्णा तुम्ही सांगितलेली वस्तू. शाबास. सांगितलेलं काम एकदम बरोबर करतो आमचा रघु. रघु सांगितलेलं काम बरोबर झालंय. मस्त खायला भेटलं ना. आता बाहेर जायचं. बाय. हा, आणि ते बाहेरचं काम विसरायचं नाही. तुम्ही काळजीच करू नका अण्णा. असं लॉक लावतो ना की नवरा बायको कुठेतरी बाहेरच गेले तसं वाटेल. येऊ का अण्णा? ये. माझा ऐक, मी देते तुला पैसे. अरे नको, मी देते तुला पैसे. अरे बाजूला हो. जा रे बाबा, तू जा जा जा. अगं येईल का तुझा भाऊ? अगं येईल की तुझा भाऊ परत. भाऊ बीज काय एवढी लांब नाही आता. येईल तुझा भाऊ. तेव्हा त्याला मस्तपैकी ओवाळून घे. पण त्याच्या आधी हे पाडव्याचं गिफ्ट. साडी आणली आहे तुझ्यासाठी. कसं आहे ना पेरणा, तू ना रडून रडून तुझे डोळे सुजवून घेतलेत. मला ना आवडत. मस्तपैकी चेहरा धुवायचा, डोळ्यात काजळ भरायचं, गालाला मस्त पावडर लावायचा, लिपस्टिक लावायची आणि मग ही साडी नेसायची. मी साडी नेसणार नाही. मी व्हिडिओ अजितला पाठवेन. अजितने साडी दिली तर नेसतेस ना तू त्याच्यासाठी. मग माझ्यासाठी पण नेसला पाहिजे की नाही? अगं साडी नेसली ना का बाई कशी सुंदर दिसते, छान दिसते. आणि माझी इच्छा काय माहिती आहे का? माझ्या बायकोनी तर कायम साडीतच राहायला पाहिजे. तुझी बायको नाहीये पण. होशील होशील. कारण जर तू साडी नेसली नाही तर व्हिडिओ अजितपर्यंत पोचेल. आणि व्हिडिओ जर अजितपर्यंत पोचला तर अजित पोचेल. नेसायची साडी. जा जा. माझी पेरणा खूपच हट्टी आहे. अशा पद्धतीने समजवावं लागतं मग हिला. काय होतंय मला? डोकं इतकं जड का पडलंय? फिरल्यासारखं होतंय. मगाशी पुष्पाबाईंनी आणून दिलेला चहा, तो चहा घेतल्यानंतरच त्रास सुरू झालाय मला. रोज यांना पण असाच त्रास होतो. पुष्पाबाईंनी तर काही काय ग वल्लरी, काय होतंय? नाही काही नाही. काय ग झोपूनच गेलात? बाहेर आलात आणि लगेच झोपूनच गेलात.
कॉफी घेऊन आले होते नंतर मी, तेव्हापासून झोपून आहेस. जेवायची वेळ झाली अगं, चल. माहित नाही हो वहिनी, अचानक झोप लागली. बाहेर आलं म्हणून दमून गेलात ना, तरीच. चल चल, जेवायची वेळ झाली. मनोज भाऊजी उठा आता, तुम्ही पण झोपून ये. चहा पिऊन झोपले, काय बोलायचं. चल घेऊन ये त्यांना जेवायला. हा, या लवकर. बोलू ठीक आहेस ना? हो. चल जाऊया. घे मल्हारी तुझं ताट. यांचं ताट मी आणते. अगं नको, तू बस, मी आणते ना. अहो, बस बस अगं, वहिनी. बस तू बस.